तुम्ही तिसऱ्या क्वेश्चनकडे तुम्हाला जाता येते बघा. तर काय म्हणायचं याच्यामध्ये क्वांटिफायर्स मध्ये कोण आहेत एक्झिस्टन्शियल आणि युनिव्हर्सल. एक्झिस्टन्शियल मीन्स हे सिम्बॉल त्याला देअर एक्झिस्ट म्हणायचं. त्याला काय म्हणायचं फॉर ऑल. मग असा क्वेश्चन दिलेला आहे a = 3 5 7 9 11 12 आणि त्याच्यावर असे काही क्वेश्चन्स देतात. प्रत्येक क्वेश्चनला अर्धा मार्क आहे लक्षात घ्या. सीईटीला विचारतात एकच क्वेश्चन 2 मार्क्सला विचारतात. ओके तर देअर एक्झिस्ट त्याला काय वाचायचं कसं रीड करायचं देअर एक्झिस्ट x belongs to a such that x - 8 = 1. यात बघायचं देअर एक्झिस्ट याचा अर्थ एक तरी नंबर असला पाहिजे असं त्याला म्हणायचं. देअर एक्झिस्ट याचा अर्थ काय एक तरी असा नंबर आहे की तो ह्या इक्वेशनचं सॅटिस्फिकेशन करतोय. समजलं. मग एक तरी आहे का बघायचं आहे. x 9 जर ठेवला तर 9 - 8 1 येतो. म्हणून काय म्हटलं x = 9 सॅटिस्फाय द कंडिशन. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे एक तरी नंबर. आणखीन एखादा जर असेल तरी चालला असतं. म्हणजे जेवढे आहेत तेवढे लिहिले असतात पण कमीत कमी एक पाहिजे. जास्तीत जास्त किती असते चालते आले पाहिजे. सगळे असले तर फॉर ऑल पाहिजे असतात. ओके आता इथं बघा फॉर ऑल x बिलॉंग्स टू a. तो क्वेश्चन असणार आहे x बिलॉंग्स टू a असणार आहे. x² + x इज अन इव्हन नंबर. त्यांनी म्हणतात की हा जो x हे सगळे x असतात लक्षात घ्या. x हे सगळे xच असतात. एव्हरी एलिमेंट इज x. त्याचा स्क्वेअर करून त्यात तोच नंबर ऍड केला तर तो इव्हन येतो. तर बघा 3 चा स्क्वेअर 9 9 + 3 12 इव्हन नंबर आहे. 5 चा स्क्वेअर 5 25 + 5 30 49 + 7 56 81 + 9 90 120 121 + 11 132 आणि 144 + 15 12 156 आणि सगळे इव्हन आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं त्याला सांगायचं होतं ते ट्रू आहे आणि ट्रू आहे म्हणलं की ट्रूथ व्हॅल्यू काय झाली. नेक्स्ट थर्ड घ्या. थर्ड देअर एक्झिस्ट x belongs to a such that there exists x belongs to a such that x² less than 0 म्हणे. असा त्यांचं म्हणणं असं आहे की देअर एक्झिस्ट x belongs to a. a मध्ये असा एखादा नंबर आहे की त्याचा स्क्वेअर केला की तो लेस दॅन 0 येतोय. असा कुठला नंबर आहे सांगा बरोबर किंवा त्याचा स्क्वेअर केला की 0 पेक्षा लहान येतो. असं तुम्ही हे जाऊ दे हे सोडून द्या नंबर. असं कुठला एखादा नंबर सांगा मला. टेल मी एनी नंबर whose square is less than 0. 0 पेक्षा लेस दॅन म्हणजे कशी व्हॅल्यू यायला पाहिजे सांगा. 0 पेक्षा लेस दॅन म्हणजे कशी यायला पाहिजे मायनस यायला. असा कुठला नंबर आहे की ज्या नंबरचा स्क्वेअर केला की मायनस येतो. असा एक सुद्धा नंबर नाही. त्यामुळे इथे बघायची पण गरज नाही. आणि याची सगळ्यांची स्क्वेअर केली तर पॉझिटिव्ह येणार आहे आणि कुणाचाही मायनसचाही स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह येतो. मग कुणाचा स्क्वेअर करून निगेटिव्ह सांगा बरोबर नाही. म्हणजे ह्याचं मी एक सुद्धा सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे नो एनी नंबर सॅटिस्फाय द कंडिशन. म्हणून त्यांचं म्हणणं काय आहे चुकीचं आहे. फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू समजलं का. पहिल्या त्याचा आन्सर नो एनी नंबर satisfies the condition therefore truth value is f. truth value is f. समझ गए. फोर्थ वर्ड है for all x belongs to a. क्वेश्चन क्या बघा for all फोर्थ क्वेश्चन आहे for all x belongs to a x is an even number such that x is an even number. ते म्हणतात की
फॉर ऑल म्हणजे याचा अर्थ त्याला म्हणायचं की ते सगळे इव्हन नंबर आहेत. फॉर ऑलचा अर्थ काय, ऑल नंबर्स आर इव्हन असं त्याचं त्यांना म्हणायचंय. त्यांना म्हणायचंय सगळे नंबर्स काय आहेत तर इव्हन नंबर्स आहेत. मग त्याचं खरं का खोटं. इव्हन नंबर कोण कोण आहेत सांगा, एकटाच आणि त्याला म्हणायचं फॉर ऑल सगळे इव्हन नंबर आहेत. त्याचं म्हणणं काय, फॉल्स. टोटली फॉल्स. समजते का. मग तिथे काय म्हणतात, ओनली x equal to 12 is a even number. फक्त एवढाच इव्हन आहे पण त्यांनी म्हणतात फॉर ऑल, सो ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज f. चुकीचं आहे. पुढे म्हणते पहा, फिफ्थ क्वेश्चन काय म्हणतात, देर एक्झिस्ट x belongs to a such that 3x plus 8 such that 3x plus 8 is greater than 40. 3x plus 8 is greater than 40. देर एक्झिस्ट याचा अर्थ समजला तुम्हाला, एखादा तरी पाहिजे. फॉर ऑलचा अर्थ समजला सगळे पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. ट्रू ते असेल तर ट्रू म्हणायचं, नसेल तर फॉल्स म्हणायचं. पण त्यांनी म्हणतात एखादा तरी असा नंबर आहे की त्याची प्राइस कोणत्या 8 मिळवलं की तो 40 पेक्षा मोठा येतो. कुठे जाईल, 12 3 जार 36 प्लस 8 36 प्लस 8 44 आणि 40 पेक्षा मोठा आहे का, येस ग्रेटर 40. म्हणजे ह्याला सॅटिस्फाय होते, ह्याला सॅटिस्फाय होते बघा. 11 3 जार 33 33 प्लस 8 41 40 पेक्षा मोठा आहे. हे दोघं सॅटिस्फाय करतात, हे कोणीच करणार नाही मी सांगतो. 9 3 जार 27 27 प्लस 8 35 इथनं कुणीही सॅटिस्फाय करणार नाही. म्हणजे कोण सॅटिस्फाय करते, x इक्वल टू 11 and 12 satisfies the condition. x किती आहे, कोणते कोणते, x equal to 11 and x equal to 12 the condition. समजते का. आणि त्यांचं म्हणणं काय आहे, देर एक्झिस्ट वन. देर एक्झिस्ट याचा अर्थ एक दोन आहेत म्हणजे फॉरकास्ट ट्रू. त्यांचं म्हणणं हे ट्रू, येस देअर ट्रूथ व्हॅल्यू इज f t. फिनिश. त्यांनी म्हणतात त्याचा अर्थ लावा, ते म्हणत असतील तर ट्रू असेल तर समज तुम्हाला. आता याच्यावर फिफ्थ, याच्यावर आता 6th क्वेश्चन काय म्हणतात ते, फॉर ऑल x belongs to a comma twice x such that twice x plus 9 is greater than 14 असं त्यांचं म्हणणं आहे. त्याने म्हणतात प्रत्येक व्हॅल्यू ठेवली इथं x ची ईच व्हॅल्यू इथं जर पुट आउट केली तर येणारी व्हॅल्यू 40 पेक्षा मोठी आहे, 14 पेक्षा मोठी आहे. आणि त्याला म्हणा सगळे म्हणतात, त्यांना म्हणायचं सगळे सॅटिस्फाय करतात का, असा त्याचा क्वेश्चन आहे. बघूया, इकडूनच जाऊया. और इकडून गेलं तर समजतेच ना, हा सॅटिस्फाय करणारच नाही. बघा बरं, 12 प्लस 2 24 प्लस 9 मोठा आहेच, प्रश्न नाही. हाही मोठा असणार आहे, हाही मोठा असणार आहे, हाही मोठा असणार आहे, हाही मोठा असणार आहे. 19 आणि हा 3 दोन्ही 96 96 15 सगळे मोठे आहेत का,
आहेत का, म्हणजे त्यांचं म्हणणं खरं की खोटं? खरं. आणि फॉर ऑल म्हणतात, प्रत्येक जण सॅटिस्फाय करतोय ना, तर कुठलाही एलिमेंट घेऊन बघा सॅटिस्फाय करतोय ते 14 पेक्षा मोठी यायला पाहिजे व्हॅल्यू, 14 पेक्षा मोठी व्हॅल्यू यायला पाहिजे. येते का सगळ्यांची? म्हणजे त्यांचं खरं आलं तर खरं, नाही आलं तर खोटं. लक्षात आलं का? ते खरं असेल तर ट्रुथ व्हॅल्यू टी, खोटं असेल तर जे. तुम्ही काय म्हणणार? ऑल व्हॅल्यूज ऑफ एक्स, all values of x satisfies the condition. Values of x satisfies the condition. Therefore, this value is t. समजलं का बघा? लक्षात येते का बघा तुमच्या? त्याला म्हणायचं क्वांटिफायर्स, त्याच्यामधला एक्झिस्टन्शियल आणि युनिव्हर्सल. समजलं का काय प्रॉब्लेम आहे का? एकच क्वेश्चन देईन त्याच्यावर दिलेलं. आता हा झाल्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे तो ड्युएल वर आहे. ड्युएल एक मार्कचे, अर्धा मार्काचे क्वेश्चन, एक मार्कचे क्वेश्चन. समजा कधी वाटलंय काय त्याला अर्धाच मार्क टाका, अर्धाच मार्क टाका, 2 टाका एका मार्क्स. जो एक्झाम सेट करणाऱ्यावर किती डिपेंड असते, पेपर सेट करण्यावर किती मार्क्स टाकायचे. त्याची लायकी तशी बघितली अर्ध्याच मार्काची. काय आहे तिची फार मोठी लायकी? तो 1 मार्काची लायकी आहे का सांगा? पण लक्षात आलं तुमच्या? तर आता हे जर झालं तुमच्या लक्षात आलं असेल तर मी ड्युएलिटीवर जाणार. ड्युएलिटी म्हणून एक पॉइंट आहे, तो ही एक मार्क्सला विचारता, अर्ध्या मार्काला विचारता. ड्युएल स्टेटमेंट्स म्हणून असते, हे लिंक टाका. ड्युएल स्टेटमेंट, ड्युएलिटी म्हणतात, ड्युएल स्टेटमेंट असं म्हणतात. आता ड्युएल काय असतं सांगतो तुम्हाला. सोपं असते, काय नसते, काय अवघड नसते. बघा ह्याला कसं काय म्हणतात? ते ज्या ठिकाणी कंजंक्शन आहे तिथं डिसजंक्शन लिहायचं, आणि ज्या ठिकाणी डिसजंक्शन आहे तिथं कंजंक्शन. लक्षात आलं? ज्या ठिकाणी कंजंक्शन आहे तिथं डिसजंक्शन, आणि डिसजंक्शन आहे तिथं कंजंक्शन. ज्या ठिकाणी सी आहे तिथं टी लिहायचं, आणि ज्या ठिकाणी टी आहे तिथं सी लिहायचं. दोन्हीकडे बाण आरोप केले. याचा अर्थ रिव्हर्स, जी रिव्हर्स प्रोसेस असते ना तशी, रिव्हर्स रिॲक्शन असते ना तसं. असं एवढं नुसतं बदललं की झालं ड्युएलिटी. बघा एक मला तुमच्यासाठी क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन सेकंड असा आहे, राईट द ड्युएल ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग. राईट द ड्युएल ऑफ द ईच ऑफ द फॉलोइंग. सर्वात सोपा क्वेश्चन, मार्क मिळवून देणारा, डोकं कमी वापरायला लावणारा, डोक्याचा वापर करायचाच नाही तो. ओके. आणि नेहमी ड्युएलिटी या एवढ्यातच असते, या दोघांची या चौघातच असते, बाकी कुणा दुसरे सिंबल येत नाही. तर इकडे पहा, एक करून दाखवतो तुम्हाला. काय ड्युएल म्हणायचं? ड्युएल पी, याचं काय करणार तुम्ही? कंजंक्शन, याचं डिसजंक्शन. झालं आन्सर. त्याला म्हणतो ड्युएल. काय काहीच नाही, व्हेरी सिंपल. 2 एक्झाम्पल देतो पुढे. सेकंड, पी कंजंक्शन, क्यू कंजंक्शन, आर. थर्ड, तुम्हाला ड्युएल म्हणायचं का? ड्युएल म्हणायचं आणि आन्सर लिहायचं.
हे काय जास्त वेस्टेज टाइम वेस्ट करायला नको, होय की नाही? हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे लक्षात आलं तुमच्या. थर्डचं काय केलं तुम्ही? डिसजंक्शन इथे राहिला, इथं डिसजंक्शन, इथं कंजंक्शन. रिव्हर्स करायचं. इथं कंजंक्शन, डिसजंक्शन, डिसजंक्शन. इथं सुरुवात करू. इथं डिसजंक्शन, 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 डिसजंक्शन आणि कंजंक्शन. म्हणजे उलट करायचं. जे असेल ते रिव्हर्स करायचं. कंजंक्शन, डिसजंक्शन, कंजंक्शन, डिसजंक्शन. ठीक आहे. इथं सीचा टी काढायचा. सीच्या ठिकाणी काय टी. कंजंक्शन हे कंजंक्शन, डिसजंक्शन, कंजंक्शन. उलट करायचं, उलट करायचं. आणि हे टी. इथं बघा कंजंक्शन, डिसजंक्शन, कंजंक्शन, सी. फिनिश. अशा प्रकारे डीएल. समजलं तुम्हाला? हे जर समजलं असेल त्याला म्हणायचं डीएल. काय अवघड आहे का? अजिबात नाही. ओके. आता तुम्हाला थोडंसं पुढे जावं लागेल. तो क्वेश्चन थोडासा विचार करावा लागेल. असं आहे तर निगेशन ऑफ अ कंपाऊंड स्टेटमेंट. ते मात्र पहिला समजून घेऊया. असं हेडिंग द्या मला, हेडिंग द्या निगेशन ऑफ अ निगेशन ऑफ कंपाऊंड. कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. बघा आपलं पहिलं कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं तुम्हाला माहिती आहे? कशाने जोडतात? पहिलं कंपाऊंड स्टेटमेंट आपलं अँड बट येट, अँड बट येट ह्याने जोडतात. आणि त्याचा सिम्बॉल काय असतो? कंजंक्शन. म्हणजे समजा ट्रू स्टेटमेंट असतील तर पी कंजंक्शन क्यू हे पहिले कंपाऊंड स्टेटमेंट. इथं अँड बट येट असतो. मग त्याचं निगेशन जर करायचं असेल तर त्याचं होतं निगेशन ऑफ पी, डिसजंक्शन, निगेशन ऑफ क्यू. याचं प्रत्येकाचं सेपरेट निगेशन आणि कंजंक्शनचा होतं डिसजंक्शन. म्हणजे इथं अँड असेल इथं ऑर होणार. लक्षात घ्या. अँडचं ऑर होणार, ऑरचं अँड होणार आणि आतल्या दोघांचं काय होणार? निगेशन होणार. निगेशन कसं करायचं तुम्हाला माहितीच आहे. आपण नॉट लावायचं. ते मग एका क्वेश्चन मध्ये आपण पाहिलेलं जिथं ऑक्झिलरी व्हर्ब आहे त्याच्यापुढे नॉट प्लस जॉईन केला की ते काय होते? तर निगेशन होते. समजते का? पुढे हे एक समजलं. सेकंड असतं तो उलट करायचा. तिथं ही अँड होते त्याचं काय केला? ऑर केला. आता ऑर असता समजा तर त्याचं काय होणार? त्याचं उलट होणार. निगेशन पी, कंजंक्शन, निगेशन. ह्या दोघांना मिळून डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. डी मॉर्गन्स म्हणजे लक्षात घ्या हे दोघं जण होते डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन नावाचा मॅथमॅटिशियन गेला. त्यानं जे प्रूव्ह केलं ते स्वतःच नाव निघून गेलं. ऐक आपल्याला दाखवून घ्या. पण हे लक्षात ठेवा निगेशन म्हणजे ह्या दोघांचं निगेशन. कंजंक्शनचं निगेशन कसं करायचं? कंजंक्शनचं निगेशन, निगेशन ऑफ डिसजंक्शन, निगेशनचं डिसजंक्शन. निगेशन पी, निगेशन पी त्याचं म्हणजे उलट करायचं. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ पी त्याचं समजलं मला? आता थर्ड जो पॉइंट आहे ते इम्प्लिकेशनचं निगेशन होतं. थर्ड इम्प्लिकेशनला आपण सिम्बॉल काय देतो? इम्प्लिकेशनचा सिम्बॉल काय असतो आपल्याकडं? इम्प्लिकेशनला सिम्बॉल काय असतो? इम्प्लायज. पी इम्प्लायज क्यू. त्याचं मला निगेशन करायचं आहे. इम्प्लिकेशन आपण काय म्हणतोय? इम्प्लिकेशन. त्याचं निगेशन होतं पी कंजंक्शन, निगेशन पी. हे पाठच करायचं कारण हे लक्षात राहते. हे लक्षात पी कंजंक्शन निगेशन
काय लक्षात ठेवायचं? पी कंजंक्शन निगेशन क्यू. आणि फोर्थ जो आहे तो निगेशन ऑफ पी डबल कंडिशन क्यू असेल तर हे असतंच. पी कंजंक्शन निगेशन क्यू हे फिक्सच आहे. ते डिजंक्शन म्हणायचं आणि ती जागा फक्त बदलायची. क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. दुसरं कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. हे एकदा पाठ केलं की हे लक्षात राहते. निगेशन चालाय लक्षात घ्या. काय विषय? निगेशन. पी कंजंक्शन निगेशन क्यू. आणि बाय कंडिशन म्हटलं की हेच पहिला यायचं, पहिला ब्रॅकेट येणार, इथे डिजंक्शन येणार आणि याची जागा फक्त बदलायची. जागा बदलली क्यू पुढे आला आणि पी तिकडे. तर कुणाची बदलायची? ह्या स्टेटमेंटची बदलायची. निगेशन काय बदलायचं आहे? हे तुमचे 4 रूल कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशन लिहून घ्या आणि मग त्याच्या क्वेश्चनकडे जाऊ. ते पण लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल होतं आणि ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन ऑर इक्वल होतं. ऑल असेल तर सम होतं, सम असेल तर नो होतं. थर्ड क्वेश्चन घ्या. ही आणि लक्षात ठेवा, हेही लक्षात ठेवा का ऑल सम आणि सम ऑल. ऑल असेल तर सम ठेवायचा, सम असेल तर नो ठेवायचा, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन इक्वल ठेवायचा आणि ग्रेटर दॅन असेल तर लेस दॅन. ओके. आणि जनरली लक्षात ठेवा, वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच्यापुढे नॉट लावायचं. म्हणजे जसं परवा म्हटलं आपण कसं, ऑल स्टुडंट्स आर क्लेवर. जर मी म्हटलो नो स्टुडंट्स आर क्लेवर, ऑल असेल तर समास, सम स्टुडंट्स आर नॉट क्लेवर, असं आरच्या पुढे नॉट. ही इज पुअर म्हणजे ही इज नॉट पुअर. Mathematics is very simple. Mathematics is not करायचं, हे मात्र विसरायचं नाही. एक्झाम्पल क्वेश्चन असं आहे, क्वेश्चन असं म्हणा, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग असा क्वेश्चन आहे. Write the negation of the following. X plus 8 first is greater than equal, greater than 1, greater than 11, or x y minus 3 is equal to 6. असे एक्झाम्पल दिले. आता इकडे लक्ष द्या. सिंपल थिंग आहे. आता आपला विषय काय आहे? हा पी. और म्हणजे हे स्टेटमेंट म्हणजे पी स्टेटमेंट, हे क्यू स्टेटमेंट आणि हे डिजंक्शन आणि हे क्यू स्टेटमेंट. त्याचं आपण निगेशन घ्यायचं. निगेशन क्वेश्चन मध्ये म्हटलेलं असतं. बघा लक्ष द्या इकडे, काय अवघड नाही. तुम्हाला थोडंसं डीप मध्ये सांगतो म्हणजे पुन्हा लक्षात येईल. मी याला पी स्टेटमेंट याला घेऊन घेणार. काय? x plus 8 is greater than 11. त्याला क्यू स्टेटमेंट म्हणणार. y minus 3 11. मग आपल्याला काय असतो ह्यात ओरिजिनल स्टेटमेंट काय झालं? सिंबॉलिक फॉर्म काय झाला तुमचा? p. त्याला काय म्हणतात? डिजंक्शन क्यू. ते समजलं का मला सांगा. ठीक आहे, आपण पहिल्या क्वेश्चन मधलाच पार्ट आहे.
एवढं समजलंय. हे जर समजलं असेल तर याचं निगेशन आत्ताच आपण पहिला रोड झालाय. निगेशन ऑफ काय सांगतो निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ म्हणजे उत्तर तुमचं हे पाहिजे. ह्याचं निगेशन म्हणजे ह्याचं निगेशन हे म्हणजेच हे ह्याचं निगेशन करतोय म्हणजे कुणाचं ह्याचं निगेशन करतोय म्हणजे त्या दोघांचं निगेशन करतोय म्हणजे ह्या पूर्ण स्टेटमेंटचं निगेशन. आणि ह्याचं निगेशन काय येते हे येते म्हणजे उत्तर तुम्हाला हे पाहिजे फक्त आन्सर काय पाहिजे हे म्हणजे निगेशन ऑफ पी कंजंक्शन निगेशन ऑफ क्यू आलं पाहिजे. म्हणजे पीचं निगेशन काय सांगा. देअरफॉर स्टेटमेंट इज निगेशन इज म्हणते चालेल. निगेशन इज काय त्याचं निगेशन सांगा. x प्लस 8 ग्रेटर देन असले काय सांगितलं मी काय सांगितलं ग्रेटर देन असेल तर काय करायचं बघा बरं तिथे समजा तुम्हाला 7-8 नंबरचं काय असेल म्हणजे लेस देन ग्रेटर देन असेल तर लेस देन इक्वल करायचं. ऑरच्या ठिकाणी काय होणार आहे काय होणार लक्षात घ्या. तुमचं आन्सर हे पाहिजे. तुमचं हे ओरिजिनल स्टेटमेंट आहे हे तुमचं आन्सर हे पाहिजे. म्हणजे पीचं निगेशन केला. निगेशन करायचं म्हणजे काय करायचं ग्रेटर देनच्या ऐवजी लेस देन करायचं. हे काय असणार त्याचं काय करणार शब्द टाकायचा आपल्याला वर्ड टाकायचा. त्याला काय वर्ड असतो अँड बट येट अँड टाका. आणि क्यूचं निगेशन करा. त्याचं निगेशन म्हणजे काय y-3 इज नॉट इक्वल टू 11 इक्वलला नॉट करायचं. म्हणजे ओरिजिनल व्यवस्थित मांडून घ्यायचं. आपला आत्ताचा रूल मांडायचा. प्रत्येकाचं पीचं निगेशन म्हणजे ग्रेटर दॅन आहे म्हणून लेस दॅन इक्वल केला. याचं अँड केला आणि याचं 6 आहे काय ठीक आहे 6 नॉट इक्वल. आणि तोंडी कसं करायचं सांग ओरल सांगतो बघा. त्याचं निगेशन करायचं हे तर माहित नाही. ऑर असल्यामुळं डायरेक्ट हे द्यायचं हे डायरेक्ट हे द्यायचं. त्याचं लगेच अँड करायचं डायरेक्ट हे द्यायचं. ते ओरल थिअरीला आपल्याला असं करावं लागेल. बघा त्याने काय म्हटलंय 11 इज लेस दॅन 15 अँड म्हणले ना अँड 25 इज ग्रेटर दॅन 20. P statement 11 is less than 15. Q statement is 25 is greater than 20. Symbol काय कंजंक्शन सिम्बॉलिक फॉर्म झाला. त्यामुळे निगेशन ऑफ काय होणार कंजंक्शनचं होणार. कंजंक्शन निगेशन काय असतं निगेशन ऑफ पी डिजंक्शन निगेशन ऑफ क्यू. झालं का म्हणजे स्टेटमेंट फॉर्म्युला पर्यंत आला ठीक आहे. आता आपल्याला हे आन्सर आणायचं हे पाहिजे आन्सर. म्हणजे पी याचं निगेशन काय सांगा याचं निगेशन कसं सांगा लेस दॅन आहे ना म्हणून काय करणार तुम्ही 11 इज ग्रेटर दॅन इक्वल 50 लेस दॅन करायचं तिथं ग्रेटर दॅन और हे लक्षात और आणि याचं 25 ग्रेटर दॅन याचं करून झालं आन्सर हेच आन्सर. अरे quadrilateral is a square. Quadrilateral is square if and only if. Quadrilateral is square if and only if and only if it is a rhombus. से थोडं कॉम्प्लिकेटेड आहे IMP आहे. सॉल्व
त्याच्यामध्ये कंजंक्शन वर्ड कोणता आहे, जोडणारा शब्द कोणता आहे, इफ अँड ओनली. त्याचा थोडासा विचार करायचा. हा पी स्टेटमेंट बरोबर, क्वाड्रिलॅटरल is a square. It is a P statement. Q statement, it is rhombus. म्हणजे जर क्वाड्रिलॅटरल जर स्क्वेअर असेल तर तो रोम्बस असतो. रोम्बस म्हणजे समभुज चौकोन. रोम्बसचा अर्थ काय, समभुज चौकोन. रोम्बस म्हणजे काय, समभुज चौकोन. आता बघा, मग आता ही काय संकल्पना, इफ अँड ओनली काय सिंबल देतो, आणि इफ देन फक्त सिंगल एरो. म्हणजे सिंबॉलिक फॉर्म काय आहे, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मग आता आपल्याला माहिती आहे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय असतं, आताच आपण बघितलं. पी कंजंक्शन निगेशन क्यू बरोबर का, डिसजंक्शन क्यू कंजंक्शन निगेशन क्यू. बघा मग तुमचा चौथा 4 नंबरचा जो काय बरोबर आहे. हे पाठ असते की तुम्हाला आणि असलेच विचारतात तुम्हाला एक्झाममध्ये. फार सोपं विषय, थोडंसं कॉम्प्लिकेशन तर असतं, जेणेकरून तुम्ही केलाय का नाही स्टडी हे बघायचं. स्टडी केला तर ते जमणार नाही. म्हणजे तुम्हाला हे आन्सर आणायचं, हे आन्सर त्यांचं हे असतं. आता कसं लिहिते बघा, निगेशन निगेशन पी. बघा कसं लिहायचं, का अवघड नाही. पी तसाच द्यायचा. पी काय तुमचा, इज अ स्क्वेअर. हा पी झाला, तसाच द्यायचा. याचा अर्थ काय, अँड त्याचं निगेशन घ्यायचं आणि याचं निगेशन. अँड इट इज नॉट रोम्बस. हे इथं म्हणतात. त्याचा अर्थ काय, और पुढे जायचं, और क्यू इट इज रोम्बस. इट इज म्हणजे इट म्हणजे कोण, क्वाड्रिलॅटरल. और क्वाड्रिलॅटरल इटच्या ऐवजी इट म्हणायचं नाही, इट इज रोम्बस म्हणायचं नाही. इथं चालतं आणि इथं नाव नाही म्हणलं इथं प्रोनाउन चालतं. सुरुवातीला नाही चालत, म्हणून इटच्या ऐवजी काय घ्यायचं, और क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. and ह्याची नजर, and ह्याचं निगेशन. इट इज नॉट रोम्बस, इट इज नॉट, इट म्हणायचं, इट इज नॉट स्क्वेअर. इट इज नॉट स्क्वेअर त्याला म्हणायचं. म्हणून म्हणतात वाक्य आहे का, असं हा पूर्ण रूल त्याचे समज लक्षात ठेवा. पी तसाच कंजंक्शनच्या ऐवजी अँड घेतला, त्याचं निगेशन केलं. निगेशन म्हणजे इज नॉट. नंतर ह्या डिसजंक्शनचा ऑर घेतला. क्यू तसाच दिला म्हणजे क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. कंजंक्शन पीचं निगेशन इट इज नॉट स्क्वेअर.